आणि माझ्या डोक्यात एक तीव्र सणक गेली. परवा ना मी एके ठिकाणी गेले होते आणि लहान मुलं खेळत बसली होती. दोघी तिघी मुली होत्या. त्यांचं चाललेलं की छोट्या छोट्या कप बसा, की चला पाहुणे आलेत त्यांना चहा द्यायचा आहे. तिकडून एक मुलगा आला आणि तो त्यांना जॉईन झाला खेळायला. तो म्हणला तुम्ही चहा ठेवला मी देऊन येतो चहा, असं त्यांच्या गप्पा चालू होत्या. आणि तिकडून त्या मुलाची आई आली आणि ती त्याला म्हणाली की हे काय तू खेळतोयस, हे तर मुलींचे खेळ आहेत, तू तिकडं जा आणि गाडी खेळ. आणि माझ्या डोक्यात एक तीव्र सणक गेली. पेट्रियार्की, लहानपणापासून हे सगळं मुलांना शिकवलं जातं त्यांच्या आईकडून की ही मुलींनी करायची कामं आहेत आणि ही मुलांनी करायची कामं आहेत. मी ज्या फॅमिलीमध्ये वाढली आहे ना, तर तिथं मी माझ्या पप्पांना नेहमी माझ्या आईला मदत करताना बघितलंय. म्हणजे दिवसभर ते थकून जरी आले तरी घरात येताना बाबा कपडे काढून आणणार, ठीक आहे चला आंब्याचा रसच करायचा आहे, किंवा चला कणिकच मळायची आहे, भांडीच लावायची आहेत. मी पप्पांना सगळी कामं करताना बघितली आहेत, सगळी. त्यामुळं पेट्रियार्की ही टर्म माझ्या डोक्यात कधीच नव्हती. तुम्ही जर तुमच्या मुलांना लहानपणापासून शिकवलं असतं की असं काही नसतं, मुलींची कामं वेगळी मुलांची कामं वेगळी, असं काही नसतं, तर कदाचित ह्या गोष्टी आत्ता कुठे थांबल्या असतात. तेव्हा मला असं वाटतं की मला जेव्हा एखादा मुलगा होईल ना, तेव्हा मी त्याला लहानपणापासून इतक्या चांगल्या सवयी लावेन, घरातली कामं करणं, स्वयंपाक शिकणं. म्हणजे मी कधीच त्याला नाही म्हणणार की ही मुलींची कामं आहेत आणि ही मुलांची कामं आहेत. ठीक आहे, कुठं म्हणजे कसं वाढवतात पोरांना लोक मला कळतच नाही. म्हणजे हे विचार लहानग्यांच्या डोक्यात का घुसवायचे असतात तुम्हाला? प्लीज ग्रो अप.